त्याचप्रमाणे तुषार जर का शिवगर्जना ही टीम जर का फायनलला गेली तर प्रतीक पाटील आणि समीर हॅलो प्रतीक दिवेकर आणि अजिंक्य पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. तुषार जर का आपली टीम फायनलला गेली तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे प्रतीक दिवेकर आणि राजू पाटील यांच्याकडून. रात्रीचे 12:30 वाजलेत अजूनही सामना ऑनलाईन पाहत आहेत प्रतीक दिवेकर आणि राजू. खास तुषारचा सामना बघण्यासाठी अजून जागे आहेत. पहिलं षटक घेऊन येते केशव. स्ट्राईकला गणेश. पहिला चेंडू उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू सेमीफायनलचा हलक्या हाताने खेळलाय ऑफ साईडला. पहिली रन लावले. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने खातं ओपन केलंय ते गणेशने आपल्या संघाचं. आता मात्र स्ट्राईकला येतो समीर. केशवच्या गोलंदाजीचा सामना करेल. सुंदर चेंडू. पहिली धाव चोरले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही आहे. एका धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 2 चेंडू 2 धावा. अक्षय पीटनाईक दिसतात आपल्याला कव्हरच्या दिशेने. पुढला चेंडू पुन्हा एकदा केशव गणेशसाठी. सुंदर क्षेत्ररक्षण. कालच्या दिवसात ज्यांनी गाजवला तोच क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय सुदेश साखरे. काल ज्यांनी क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या जीवावर आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत घेऊन आला तोच खेळाडू. पुढला चेंडू पुन्हा एकदा हलक्या हातात खेळाय रोहित. सुंदर क्षेत्ररक्षण रोहित याचं. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावा झाल्यात. स्ट्राईकला येतो गणेश. पाहूया सुंदर फटका आणि मिळतील 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या पुढे. पाच चेंडू 8 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील. गणेश जो मागचे 2 सामने शांत होता या सामन्यात आक्रमक पवित्रा घेतला आतापर्यंत. आता मात्र आवाज चेंडू. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 9. 5 चेंडू 9 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील. सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या 2 अंकामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 10. बिनबाद 10. सुंदर फलंदाजी या षटकात पाहायला मिळाली. एक चौकार गेला होता तो अक्षय पीटनाईकच्या शेजारून. या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल आपण पाहतोय एरिया वाईज मध्ये शिवगर्जना विरुद्ध म्हसळा या 2 संघांमध्ये. पहिल्या षटकात म्हसळा संघाने 10 धावा कुठल्यात. दुसरं षटक घेऊन आला तो रोहित. रोहित पहिला चेंडू. नो बॉल. नो +1. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 12.
पुढला चेंडू हलक्यात खेळलाय. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 13. यानंतर ऑप्शन मधील सामने चालू होतील आणि ऑप्शन मधले पहिला ग्रुप आपल्याला पाहायला मिळेल तो दर्यावर्दी विरुद्ध अवनी अव्हेंजर्स या दोन संघांनी तयार राहायचंय. त्यानंतर अंश आणि विहान विरुद्ध सोमजाई वॉरियर्स चारही संघांनी तयार राहायचंय. सुंदर फटका आणि किती धाव मिळते पंच 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 15 धावा झाल्यात. 15 धावा झाल्यात. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. रोहित थोडासा महागडं षटक फुलटॉस बनवून खेळलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहिली धाव चोरले. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 16. पुन्हा एकदा रोहित समीरसाठी. आता मात्र सुंदर चेंडू टप्पा पाडल्यानंतर थोडासा समीर पहिला झटका पहिला हादरा बसलाय तो. मसाळा संघाला नवीन फलंदाज झालाय तो स्वप्नील. चेंडू फुलटॉस बनवून खेळलाय. चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण महेशचं एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 17 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकला तो गणेश. फुल टॉस आणि फुल टोल मारलाय परंतु तंबूच्या बाहेर. म्हणजे दुसरा हादरा बसतोय तो मसरा संघाला. दोन गड्यांच्या मोबदल्यात म्हसळा पहिल्या इनिंग मध्ये खेळतोय टॉस हारल्यानंतर. तिसरं षटक घेऊन येतोय ज्यांनी कालच्या दिवसात सुंदर गोलंदाजी केली होती असा गोलंदाज सुदेश. नवीन फलंदाज झाले तो सूरज. स्ट्राईकला तो स्वप्नील ज्यांनी मागच्या सामन्यात सुंदर फलंदाजी केली होती. सुदेश पहिला चेंडू नो चेंडू. नासिर हबीब आणि मोहसिन आपण कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे यायचंय. पहिला चेंडू नो टाकला होता. पुढला चेंडू आता मात्र पुन्हा एकदा सुदेश आपल्या 18 धावांवर तिसरा गडी बाद होतोय तो मसाळा संघाचा. सुदेश यशस्वी गोलंदाज. पुढला चेंडू पुन्हा एकदा गडी बाद होतोय तो.
सुंदर क्षेत्ररक्षण, थोडीशी मिसफील्ड झाली होती परंतु 2 धावा काढण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालाय. सुदेश सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते सुदेशच्या माध्यमातून. पुढला चेंडू पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होते 20. 3 चेंडू 20 धावा झाल्यात. पुढला चेंडू सुदेश पुन्हा एकदा जमीर साठी. हलक्या हाताने खेळला. 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 21. 4 चेंडू झालेत. 21 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. कमबॅक करून दिलंय सुदेशने आपल्या संघासाठी. या षटकात 2 गडी बाद झालेत. 4 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केल्यात. एक नो चेंडू होता. पुढला चेंडू पुन्हा एकदा विलास साठी. विलास एक आक्रमक फलंदाज. नो चेंडू. जीवनदान मिळतोय विलासला. सुंदर झेल पकडला होता अथर्वनी परंतु एक जीवनदान मिळालाय. नो चेंडू. पुढला चेंडू पुन्हा एकदा जमीर साठी. हलक्या हाताने खेळलाय. पहिली धाव चोरली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 24 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 24 धावा झाल्यात. चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र विलासला धावबाद केलंय. सुंदर क्षेत्ररक्षण फॉलोथ्रू मध्ये विलासला धावबाद केलंय. डीजेला मिळते संधी. शेवटचं षटक घेऊन येते तो अथर्व ज्यांनी कालचा क्वार्टर फायनलचा सामना गाजवला. अथर्व उजव्या हाताने डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. तो सूरजसाठी सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. फलंदाजाला काही समजला नाही आणि पहिल्या चेंडूवर बाद होतोय तो सूरज. सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा अथर्व समीर साठी. टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि खराब क्षेत्ररक्षण. महेशाचं खराब क्षेत्ररक्षण. मिळतील 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 28. धावा झाल्यात. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. कर्णधार आपल्या संघाला साजेशी खेळी करतोय. पुन्हा 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 29. 3 चेंडू 29 धावा झाल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 3 चेंडूवर किती धावा गोळा करतील ते जमीर आणि समीर. अथर्व आता मात्र जीवनदान मिळतोय तो फलंदाजाला. षटकार होऊ शकला असता परंतु 2 चेंडू शिल्लक आहेत.
एका धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 30. पुढला चेंडू पुन्हा एकदा अथर्व आणि पुन्हा एकदा फलंदाजाला गंडवलंय. तंबूच्या आसऱ्याला जावं लागतंय समीरला, ज्यांनी एक चौकार ठोकला होता तो बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला जातोय. आता मात्र शेवटची जोडी मैदानात. चला फलंदाज फलंदाजाचं नाव सांगायचंय. शेवटचा चेंडू शाहिद. शेवटचा चेंडू या इनिंग मधील या डावामधील. पाहूया किती धावा गोळा करेल शाहिद. आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर गोलंदाजी अथर्वची. या षटकार अथर्वने 6 धावा खर्च करत 2 गडी तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. सुंदर गोलंदाजी या सामन्यात पाहायला मिळाली, खास करून सुदेश आणि अथर्वची, ज्यांनी रनांवर अंकुश ठेवलंय. 24 चेंडू मध्ये 31 धावांचं आव्हान ठेवलंय शिवगर्जना संघासमोर. जो संघ विजय होईल तो फायनल मध्ये धडक मारेल आणि जो संघ पराजित होईल तो 4th क्रमांकाचा मानकरी ठरेल. चला दर्यावर्दी आणि वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघाने नाणेफेकीसाठी यायचंय, लवकर यायचंय. आणि मी विनंती करतो 24 चेंडू 31 धावांचं आव्हान. फलंदाजीसाठी आलाय तो तुषार आणि महेश. पहिले षटक घेऊन येईल तो विलास. चोवीस चेंडू 31 धावांचं आव्हान, म्हणजे सरासरी पाहायला गेलो तर 7.75च्या रनरेटने धावा बनवाव्या लागतील. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. पुढला चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 चेंडू लगातार निर्धाव टाकलेत विलासने. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते विलासची. मसा संघ हा गोलंदाजीच्या जीवावर आतापर्यंत सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. पुढला चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय. 1च धाव मिळेल. एका धावेने खातं ओपन झालंय ते महेशचं आणि शिवगर्जना संघाचं. 3 चेंडू 1 धाव. शिवगर्जना हा संघ या मैदानावर या स्पर्धेत आणि दांडी गोल केले. तुषारला माघारी पाठवलंय. पहिला झटका पहिला हादरा बसलाय तो शिवगर्जना संघाला. धाव संख्या 1. नवीन फलंदाज झालाय तो रोहित. टॅप केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे परंतु टप्प्याची वाट बघत बसला आणि त्याचाच परिणाम. मिळतील 4 धावा.
4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 5. चुकीला माफी नाही आणि त्याचाच परिणाम पाहायला मिळाला. चौकार मिळाला तो रोहितला. पहिल्या चेंडूवर 4 धावा ठोकल्या. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 5. रोहितने आपला खाता खोललाय 4 धावांनी. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव मिळाले. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या पहिल्या षटकानंतर 1 बाद 6 धावा. पहिले 4 चेंडू सुंदररित्या टाकले होते, परंतु 5व्या चेंडूवर थोडीशी खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावर एक चौकार रोहितला मिळाला आणि त्याचाच परिणाम पहिल्या षटकानंतर 6 धावा झाल्यात. अजूनही 25 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये. दुसरं षटक घेऊन आले स्वप्नील. उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी. पहिला चेंडू फुलटॉस म्हणून खेळलाय. खराब क्षेत्ररक्षण. पहिली धाव चोरले. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 7. स्वप्नील पुन्हा एकदा महेश साठी आणि जिथे फलंदाज बाद होऊ शकला असता तिथे 4 धावा मिळत आहेत. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 11. पुढला चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र वाईट चेंडू. धावसंख्या अतिरिक्त धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 12. बारा धावा झाल्यात. महागडं षटक म्हणता येईल स्वप्नीलचं. एक धाव. जमीर मात्र प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतोय पंचांवर, परंतु त्याचा असर होत नाहीये पंचांवर. धावसंख्या स्थिरावली 12 धावांवर. 3 चेंडू 12 धावा झाल्यात. एक वाईड आहे. पहिली सिंगल नंतर चौकार वाईड आणि हा डॉट. स्वप्नील पुन्हा एकदा महेश साठी. नो चेंडू. सॉरी, नो रन आहे की नो बॉल आहे? नो रन्स आहे. त्यामुळे क्रीज मध्ये उभा राहायचा फलंदाजांनी बॉल पडेपर्यंत. जर का आपण पुढे उभा राहिलात तर नो रन दिला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. पुढला चेंडू पुन्हा एकदा आणि सुंदर झेल पकडले. दुसरा हादरा बसतोय तो महेशच्या रूपात. डीजेला मिळते संधी. नवीन फलंदाज येतोय तो यश. पुढला चेंडू आणि यश सुद्धा तंबूच्या आश्रयाला जातोय. धावसंख्या स्थिरावली. पहिल्या 3 चेंडूवर 6 धावा खर्च केल्या होत्या. पुढल्या 3 चेंडूवर एकही धाव न देता 2 गडी बाद करण्यात यशस्वी ठरलाय तो स्वप्नील. 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू 19 धावांची गरज. हॅलो हॅलो. चला, दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे. ऑप्शन मधला पहिला सामना दर्यावर्दी विरुद्ध अवनी अवेंजर्स. चला, टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
तुषार आणि जितेश. पहिला चेंडू हलक्यातून खेळलाय, पहिली धाव चोरले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 1 शॉट. 1 शॉट, एकच धाव मिळेल. 2 धावा काढून उपयोग होत नाही आहे, तर 1 शॉट, त्यामुळे एकच धाव मिळेल. केशवची 1 शॉर्ट रन होती, त्यामुळे एकच धाव मिळेल. एका धावेत धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 13. अजूनही 18 धावांची गरज आहे, ती 11 चेंडू मध्ये. सूरज पुन्हा एकदा. नो चेंडू, परंतु एकच धाव मिळेल नोची. जर का रोहितने हा सामना शिवगर्जना संघाला विजय मिळवून दिला तर सुमित काब यांच्याकडून 70-70चा टी शर्ट दिला जाईल. हॅलो, दर्यावर्दीचे कर्णधार आणि अन्वेष एव्हेंजरचे कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती आहे, 5 मिनिटात जर नाणेफेकीसाठी आले नाहीत तर तुम्हाला 3-3 षटकाचा सामना करावा लागेल. धावू का नको या प्रयत्नात खराब थ्रो सुद्धा आणि खराब कलेक्ट सुद्धा केलंय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 15. 2 चेंडू 15 धावा झाल्यात. धावू का नको असा करता करता फलंदाजाला सुद्धा जीवनदान मिळालंय. पुढला चेंडू पुन्हा एकदा सूरज. सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 16. 3 चेंडू 16 धावा झाल्यात. अजूनही 15 धावांची गरज आहे 9 चेंडू मध्ये. हॅलो, चला दरवाजा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलाय. सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेत धावसंख्या पुढे जाते. नाणेफेकीसाठी यायचंय आणि चॅलेंजरचा कर्णधार आमच्यापर्यंत आलाय. दर्यावर्दी धावसंख्या 17. अजूनही 14 धावांची गरज आहे. 8 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. पाहूया केशव. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 18. 18 धावा झाल्यात. अजूनही 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू 13 धावांची गरज. कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल पाहूया. नो चेंडू आहे, नॉट आउट आहे, त्यामुळे एक अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 19. अजूनही 12 धावांची गरज आहे. 7 चेंडू 12 धावा. 7 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. चला, टॉस कोण जिंकलाय? जयेंद्र. अवनी ॲव्हेंजर्स कर्णधार, कृपया टॉस बॉक्स मध्ये जायचंय. सॉरी, एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 20. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. शेवटचं षटक. 6 चेंडू 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 11 धावा बांधवाव्याच लागतील. जर का सामना शिवगर्जना संघ जिंकला तर प्रतीक दिवेकर आणि राजू पाटील यांच्याकडून 1000 रुपये, तर सामना रोहितने जिंकून दिला तर सुमित काप यांच्याकडून 70-70चा टी शर्ट दिला जाईल. गणेश, पहिला चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण. मिळतील 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 24. 5 चेंडू 7 धावांची गरज. सुंदर फटका रोहितच्या बॅट मधून निघतोय. खणखणीत चौकार. 4 धावांनी आता
सामना जर का शिवगर्जना संघाने जिंकला तर गणेश काप यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. 5 चेंडू 7 धावांची गरज. गणेश विरुद्ध रोहित आणि दांडे गोल केले, मात्र रोहितला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. साकीब ठाणगे कुठे असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्सच्या पाठी यायचं. साकीब ठाणगे 4 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. 4 चेंडू 7 धावांची गरज. हॅलो, अन्वेंजरने नाणेफेकी जिंकली होती. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केले फलंदाजी दर्यावर्दी संघाला आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. जयेंद्र वाघे, तुषार चोलकर यांच्यावर संपर्क साधायचा आहे. 4 चेंडू 7 धावांची गरज. गणेश विरुद्ध अक्षय. अक्षय सुंदर फटका, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 25 धावा. 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू 6 धावांची गरज. 3 चेंडू 6 धावांची गरज. एक चौकार सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकतो, तर एक डॉट बॉल हा म्हसळा संघाला सामन्यात आणू शकतो. पाहूया. 3 चेंडू 6. गणेश सुंदर फटका, परिधा चोरले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु अक्षय धावाबाद होईल. 2 चेंडू 5 धावांची गरज. चला, दर्यावर्दी कर्णधार जितेश पालेकर, प्रणित चौकरची भेट घ्यायची. लवकर यायचंय, तुम्ही खूप उशीर केलाय. दोन चेंडू 5 धावांची गरज. नवीन फलंदाज झालाय तो अथर्व. 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. गणेश 2-5. 2 चेंडूवर 5 धावांची गरज. केशव सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र 1 चेंडूवर 4 धावांची गरज. 1 चेंडूवर 4 धावांची गरज. अथर्व आलाय. एक चेंडू 4 धावांची गरज. एक चेंडू 4 धावांची गरज. शेवटचा चेंडू गणेश अथर्व साठी. आणि सुंदर फटका, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चला, खूपच सुंदर सुंदर फटका होता. यश काही हाती आलं नाही. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघांचे कौतुक, कारण की कोणी हरल्याशिवाय कोणाला जिंकता येत नाही. तुम्ही स्पर्धेत सहभाग घेतलात त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि जवळजवळ सामना जिंकवला होता अथर्वने, पण क्षेत्र